मग माझ्या लक्षात आलं काय करणार आहे, एक खुर्ची लावणार आहे. लहानपणी आपण संगीत खुर्चीचा खेळ खेळायचो, तशी एक खुर्ची लागेल, त्याच्या अवतीभोवती सगळे पक्ष फिरतील. संगीत बंद झालं की जो पहिला बसला तो पहिला प्रधानमंत्री, जो दुसरा बसला तो दुसरा प्रधानमंत्री. अरे या वेड्यांना सांगा, हा घंटा खुर्चीचा खेळ नाही आहे. या देशाचा प्रधानमंत्री निवडायचा आहे. तुमची खासगी मालमत्ता नाही आहे, तुमचा उद्योग नाही आहे, तुमचा कारखाना नाही आहे, तुमच्या घरचा प्रमुख नाही आहे. या देशाचा प्रधानमंत्री निवडण्याकरता ही निवडणूक आहे. पण बंधू भगिनींनो, यांना नेताही नाही, यांना नीतीही नाही आणि यांची नियतही नाही. अशा प्रकारची आघाडी या देशामध्ये तयार झालेली आपण पाहतोय. आपल्या मोदीजींची आघाडी, आपली महायुती ही विकासाची ट्रेन आहे, विकासाची ट्रेन. या ट्रेनला मोदीजींचं भक्कम इंजिन आहे. त्या इंजिन सोबत वेगवेगळ्या पक्षांचे डबे लागलेत आणि या डब्यांमध्ये दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, भटके, विमुक्त, ओबीसी सगळ्यांना बसण्याकरता जागा आहे. सगळ्यांना बसून मोदीजींची विकासाची ट्रेन सबका साथ सबका विकास म्हणत त्या ठिकाणी पुढेच पुढे जाते. दुसरीकडे अवस्था काय, तिकडे इंजिनच आहे, तिथे डब्बे नाहीच आहे. मनसेचं इंजिन आहे ते आपल्या सोबत आहे, पण तिकडे डब्बे नाहीच आहे. तिकडे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, लालूचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, ममता दिदी म्हणते मी इंजिन आहे. तिथे डब्बे नाहीच आहे. आणि यांच्या इंजिनची अवस्था काय आपल्याला माहिती आहे. डब्यात बसायला जागा असते, इंजिन मध्ये सामान्य माणूस बसू शकतो का? सांगा, बसू शकतो का? इंजिन मध्ये ड्रायव्हर बसतो. आता राहुल गांधींच्या इंजिन मध्ये तुमच्या करता जागा नाहीये. राहुल गांधींच्या इंजिन मध्ये जागा ही फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी करताय. उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे आणि शरद पवारांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया सुळेंकरता जागा आहे. तुमच्या करता यांच्या इंजिन मध्ये जागा नाही. बंधू भगिनींनो, ज्या क्षणी तुम्ही कमळाची बटन दाबाल त्या क्षणी आमचे हेमंत सौरा हे या मतदारसंघाची पालघरची बोगी घेऊन थेट मोदींच्या इंजिनला लावतील आणि मग पालघरला कोणी थांबवू शकणार नाही. मला कोणीतरी सांगितलं वसईहून शिट्टी पण येते. अरे वसई वालों को बताओ, राजपूत जी वसई वालों को बताओ, मेंढक कितना भी फूला तो बैल नहीं हो सकता और शेर की खाल पहनकर सियार शेर नहीं हो सकता. मेरी बात पहुंचा दो उन तक. उनको वसई में निपट लेंगे, डहानू तक पहुंचने नहीं देंगे. आणि त्यामुळे बंधू भगिनींनो, ही देशाची निवडणूक आहे. या देशामध्ये मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये केलेलं परिवर्तन हे आपण सगळ्यांनी बघितलंय. मोदीजींनी 10 वर्षात रेकॉर्ड केला. जगातले सगळे अर्थतज्ञ चर्चा करतात हे मोदींना कसं जमलं. 10 वर्षात मोदीजींनी 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढले. 10 वर्षामध्ये 20 कोटी लोक जे कच्च्या घरात आणि झोपडीत राहायचे, मोदीजींनी त्यांना पक्क घर दिलं. 10 वर्षामध्ये 50 कोटी लोकांच्या घरी गॅस गेला. 10 वर्षात 55 कोटी लोकांच्या घरी शौचालय झालं. 10 वर्षामध्ये 60 कोटी लोकांना त्यांच्या घरी शुद्ध नळाचं पाणी मिळालं. 10